नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुनला आता सहन होत नाही की सायली त्याच्यापासून दूर आहे. इकडून मधुभाऊ पण त्याला बोलू देत नाहीत आणि त्याचबरोबर सायलीलाही अर्जुनकडे येता येत नाही. आणि अर्जुनच्या घरातलं वातावरण पाहता अर्जुनला धक्का बसलेला आहे आणि त्याचबरोबर सायलीच्या बाबतीत तो खूपच पॉझिटिव्ह झालेला आहे. त्याला खूप वाईट वाटत आहे की आपल्या बाबतीत असं का झालेलं आहे. तर त्यामुळं अर्जुन हा पेटून उठणार आहे आणि अर्जुन सायलीला पुन्हा घरी घेऊन येणार आहे. आणि हे सगळं जे होणार आहे ते कल्पनाच्या मनाप्रमाणे. म्हणजे कल्पनाची अशी इच्छा आहे की अर्जुनला त्याच्या प्रेमाची जाणीव व्हावी. अर्जुन सायलीने दोघांनी एकमेकांना त्यांच्या प्रेमाची कबुली द्यावी. जरी त्यांनी आत्ता हे जे कोर्ट मॅरेज आहे ते केलेलं असलं तरीही त्यांना दोघांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. म्हणून कल्पनाने हे महानाट्य रचलेलं आहे. जेव्हा कल्पनाला कळलेलं असतं की अर्जुन आणि सायलीने हे कोर्ट मॅरेज केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, परंतु तिला त्या दोघांच्या डोळ्यातलं प्रेम दिसलेलं असतं. त्यामुळं तिनं मधुभाऊंच्या मदतीनं हे सगळं केलेलं असतं. घरात बाकी कोणालाही माहिती नसतं की कल्पनाने हे सगळं का केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे. या कोणत्याही गोष्टीची कल्पना ही दुसरं कोणालाही नसते. तर आता अर्जुन हे सगळं कशा पद्धतीनं करणार आहे आणि सायलीला घरी घेऊन आल्यानंतर काय गोंधळ होणार आहे हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन भयानक चिडलेला असतो कारण तन्वी म्हणजे प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि प्रियाची नाटकंही सुरू झालेली असतात. प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता अर्जुन आणि सायलीने कल्पना मामी तुला फसवलेलं आहे, तुझ्याबरोबर चुकीच्या पद्धतीनं बिहेव केलेलं आहे, तुझ्याशी ती चुकीच्या पद्धतीनं वागलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं कारण प्रिया ही घरी आलेली आहे. कल्पनाने स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. म्हणून अर्जुन कल्पनाकडे गेलेला असतो. कल्पनाला तो म्हणत असतो काहीही झालं तरीही ममा तू दार उघड, तू माझ्यावरती राग काढ, पण तू हे सगळं करू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको कारण तुझा याच्यामध्ये काहीही दोष नाही. हे सगळं अर्जुन कल्पनाला समजून सांगत असतो. परंतु कल्पनाला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्जुनला आत्ता मी हार मानणार नाही, अर्जुनला कळलं पाहिजे. म्हणून कल्पना ही भयानक अशी चिडलेली असते आणि कल्पना म्हणते की नाही, काहीही झालं तरीही मी आता ऐकून घेणार नाही आणि मी सायलीला ॲक्सेप्ट करणार नाही. कारण जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे विचित्र पद्धतीनं घडलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. हे सगळं कल्पनाचं चाललेलं असतं. पण ज्यावेळी प्रिया तिथं येते तेव्हा प्रिया मात्र इकडे कल्पनाच्या रूमकडे जाते आणि कल्पनाला आवाज देऊ लागते. तेव्हा मात्र कल्पना लगेच दरवाजा उघडते. अर्जुनला ही गोष्ट खटकते कारण दरवाजा उघडताना पण कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही आता प्रिया म्हणत असते की काही झालं तरी कल्पना मामी मला जाणीव आहे की तुला फसवलं गेलेलं आहे, तुझ्या स्वतःच्या मुलाने तुला फसवलेलं आहे, त्यामुळं तुला त्रास होतो या गोष्टीची मला जाणीव आहे, असं कल्पना म्हणत असते. आणि त्याचबरोबर कल्पनाचं असं म्हणणं असतं की ठीक आहे आणि माझा मुलगा आणि सून यांनी मला फसवलेलं आहे, असं कल्पनाचं म्हणणं असतं. कल्पनालाही वाईट वाटत असतं कारण जे काही घडलेलं असतं ते खूपच भयानक असं असतं. कल्पनाला वाईट वाटत असतं कारण माझा मुलगा आणि सून माझ्याशी खोटं बोललेले आहेत, मी त्यांच्याशी एवढ्या प्रेमाने वागत होते, मी त्यांच्याशी एवढ्या प्रेमाने वागलेली आहे, आजपर्यंत त्यांच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, पण तरीही त्या दोघांनी मला फसवलेलं आहे. या गोष्टीचा त्रास खरं तर कल्पनाला होत असतो. परंतु त्याहीपेक्षा अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरचं प्रेम हे कल्पनाने पाहिलेलं असतं. त्यामुळं तिला काहीही करून त्या दोघांना एकत्र आणायचं असतं. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जे काय करता येईल ते करायची तयारी कल्पनाची असते. म्हणून तर इकडे कल्पनाने ठरवलेलं असतं की अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करणार आहे. म्हणून तर तिने एवढा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. एवढ्या टोकाचा निर्णय घेऊन तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी माझ्या सायली आणि अर्जुनला एकत्र आणणारच आहे. तर आता ती प्रियाने दरवाजा उघडायला सांगितला की दरवाजा उघडते. प्रिया म्हणत असते म्हणजे प्रिया अजूनही सगळ्यांच्या मनात विष कालवण्याचं काम करत असते. प्रिया म्हणत असते की कल्पना मामी मला माहिती आहे अर्जुन आणि सायलीने तुला त्रास दिलेला आहे, तुझ्याशी ते चुकीचं वागलेले आहेत, पण तरीही कल्पना मामी आता आपल्याला ही गोष्ट ॲक्सेप्ट करावीच लागणार आहे.
कारण बघितलंस ना, तू त्यांच्याकडे लक्षच नको देऊ. मान्य आहे मला, तुझा मुलगा आहे, तुझी सून आहे, त्या सायलीचा तर विचार पण करू नकोस, कारण काहीही गरज नाही आहे त्या सायलीला या घरात पुन्हा येऊ द्यायची. असा विचार इकडे प्रिया करत असते आणि ती ते बोलूनही दाखवत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही कल्पनाने ठरवलेलं असतं की या प्रियाचा डाव आहे तो उधळून लावायचा आहे. या प्रियाला आपण कधीही भरीस पडायचं नाही. या प्रियाने कशाही पद्धतीने वर्तणूक केली तरीही आपण तिला कळू द्यायचं नाही की माझ्या मनात काय चालू आहे. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही खूप कासावीस झालेले असतात. अर्जुनला तर कळतच नसतं की माझी मामा अशा पद्धतीनं का वागत आहे. ही माझीच मामा आहे ना, जिने आत्तापर्यंत सायलीवर एवढं प्रेम केलेलं होतं, सायलीबद्दलच्या एवढ्या गोष्टी तिला माहिती आहेत. मग ही अशा पद्धतीनं का वागत आहे? कारण अशी कोणती मोठी गोष्ट आमच्याकडून घडली? आत्तापर्यंत आम्ही इतकं चांगलं वागलेलो होतो. माझी बायको, माझी सायली सगळ्यांचं एवढं प्रेमाने करत होती, तेव्हा मात्र कोणाच्याही लक्षात नाही आलं. तेव्हा तिला तिचा चांगुलपणा कोणालाही नाही दिसला. इवन घरातलं संकट, बाबांवर आलेलं, डॅडावर आलेलं संकट, त्याचबरोबर एवढं सगळं तिनं केलं, त्याचबरोबर अस्मिताच्या बाबतीतही चुकीचं घडलेलं होतं, तेव्हाही तिने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा मात्र कुणाच्या लक्षात नाही आलं, पण आत्ता मात्र लगेचच ह्या गोष्टी लक्षात येत आहेत आणि सगळ्यांना असं वाटत आहे की सायली चुकीची आहे. सायली चुकीची आहे म्हणून सायलीला घराबाहेर काढलं. मी यांचा मुलगा आहे म्हणून मला यांनी घरात घेतलं. ही गोष्ट अर्जुनला पटत नसते. अर्जुन इकडे कल्पनाकडे जातो आणि कल्पनाला म्हणू लागतो की मामा, मला कळतच नाही आहे तुझं, तू अशा पद्धतीनं कशी काय वागू शकतेस गं? म्हणजे विचार कर ना तू, सायली या घरासाठी एवढं करत होती की तिनं आजपर्यंत स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. डॅडच्या बाबतीतले जे पुरावे आहेत ते शोधण्यासाठी तिला स्वतःला किडनॅप केलं होतं. ती गुंडांच्या तावडीतून कशी बशी वाचलेली होती, तरीही तिनं आपल्या डॅडला सोडवण्यासाठी एवढे प्रयत्न केलेले होते. पण आज तू काय केलेलं आहेस? आज तू जराही सायलीचा विचार केलेला नाही. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुनला राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मला कळतच नाही आहे मामा, तू अशा पद्धतीनं वागू शकते, तू म्हणजे मी का विश्वास ठेवू, मला कळतच नाही आहे, हे अर्जुनचं म्हणणं असतं. आणि इकडे कल्पनाच्या डोक्यात असतं की काही झालं तरी अर्जुनने हक्काने सायलीला घरी आणलं पाहिजे. हे कल्पनाच्या डोक्यात असतं. अर्जुनने स्वतःच्या तोंडाने मान्य करावं की सायली माझी बायको आहे आणि तिला या घराच्या बाहेर तुम्ही कोणीही काढू शकत नाही. मी सायलीला घेऊनच येणार आहे. आणि मग इकडे कल्पना रडत असते. कल्पना ही सायलीला दोष देत असते, म्हणत असते की सायलीने मला फसवलेलं आहे, माझ्याशी ती चुकीचं वागलेली आहे, तिला आम्ही कधीही माफ करू शकणार नाही. तेव्हा अर्जुन उठतो आणि म्हणू लागतो की काय मम्मा, चुकीचं वागले. आजपर्यंत सायलीने या घरासाठी एवढं केलं तेव्हा तुम्हाला नाही कुणाला दिसलं, पण आज सायलीची चूक झाली की तुम्ही सगळ्यांनी तिला दोष द्यायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन म्हणतो की आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाही. मी माझ्या बायकोला, सायलीला हक्काने या घरी घेऊन येणार आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि अर्जुनने सांगितलेलं असतं की मला काही माहिती नाही आहे, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही आणि सायली ही या घरी आलेली असणार आहे आणि मी कोणाच्या कुठल्याही गोष्टींमध्ये पडणार नाही, हे अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अर्जुनने ठरवल्याप्रमाणे तो सायलीला आणण्यासाठी निघून जातो. इकडे प्रतिमा ही रविराजला समजवत असते. ती रविराजला म्हणत असते की अहो, तुमच्या लक्षात येतंय का, सायलीने आपल्यासाठी किती काय काय केलं. मला सांगा, आज मला माझं कुटुंब मिळालं. आज 22 वर्षानंतर मी माझ्या कुटुंबासोबत आहे. ती कुणामुळं आहे? ती फक्त आणि फक्त सायलीमुळं आहे. मला कळतच नाही आहे की आपण सगळ्यांनी तिला दोष दिला, सगळ्यांनी तिच्याशी चुकीचं वागलं. आत्ता आपण तिला समजून घेतलं नाही. सायलीने ॲटलिस्ट माझ्याकडून तरी अपेक्षा केली असेल ना. ती मला तिची आई मानत होती आणि माझ्यासाठी पण सायली ही माझी मुलगी होती. पण आज मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी नाही राहिले. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. मी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. हे सगळं इकडे प्रतिमा बोलत असते. रविराज म्हणतात की तू चुकतेस प्रतिमा, कारण सायलीनं आणि अर्जुननं जे केलेलं आहे ते चुकीचंच आहे. हे सगळं रविराज बोलत असतात. त्यावेळेस इकडे प्रतिमा म्हणत असते की तुम्ही असा का विचार करताय, मला सांगा, काहीतरी कारण होतं ना, यासाठी अर्जुन असा वागलेला आहे. पण त्याहीपेक्षा मी एक विचार करते की आपली तन्वी किती वेळा चुकली हो, पण तुम्ही प्रत्येक वेळेस तिला पाठीशी घातलेला आहे. तेव्हा नाही तुम्ही विचार केला की तन्वीने चुकीचं वागलेले आहे, तिच्या बाबतीत आपण तिला समजून नाही घेतलं पाहिजे. हा विचार तुमच्या डोक्यात नाही आला. तेव्हा मात्र तिला तुम्ही लगेच समजून घेत होता. पण आज सायलीच्या बाबतीत जेव्हा वेळ आलेली आहे तेव्हा कोणीही तिला समजून घेतलेलं नाही. हे सगळं
इकडे प्रतिमा बोलत असते. रविराज शांतपणे ऐकत असतो. रविराज म्हणत असतो की तुला काय म्हणायचं आहे, तरीही मी सायलीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. नाही, मी सायलीला ॲक्सेप्ट करू शकत नाही. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते की तुम्ही चुकताय रविराज, कारण मी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. मी जाणार आहे घरी, मी पूर्ण आईला त्याचबरोबर कल्पनाची समजूत घालणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सायलीनं आपल्यासाठी जे केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तिच्याकडून चूक का झाली आहे, तिची बाजू तर आपण ऐकून घेतली पाहिजे ना, हे मी बोलणार आहे. तेव्हा रविराजला प्रतिमा खडसावून सांगत असते. ती म्हणत असते की तुम्ही चुकीचा विचार करताय. आज तुमच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की इकडे सायली चुकीची आहे. सायलीनं कोर्ट मॅरेज केले, पण सायलीने देवाब्राह्मणांच्या साक्षीने मंदिरात लग्नही केलेलं आहे. आजपर्यंत मला सांगा, सुभेदारांच्या घरी कुठल्याही गोष्टीला ती कमी पडली का हो? प्रत्येक वेळेस तिने समजून घेतले. आपली तन्वी इतक्या वेळा चुकीचं वागली, पण तन्वीलाही तिने तेवढंच समजून घेतलेलं आहे. मग तुम्ही तिच्यावर एवढे आरोप का करता? त्याचबरोबर रविराज मधुभाऊंनी आपल्या तन्वीलाही सांभाळलेलं आहे, पण आपल्या तन्वीला मधुभाऊंबद्दल काय वाटतं का हो? प्रत्येक वेळेस तुम्ही बघता ती त्यांच्या विरोधात कारस्थान करत असते. आता तुम्ही मधुभाऊंना ओळखताय, त्यावरून तुम्हाला असं वाटतंय का की त्यांनी खरंच खून केला असेल? रविराज म्हणतात की प्रतिमा, तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. आणि रविराज प्रतिमाची माफी मागतात. प्रतिमाला म्हणतात की बरोबर आहे, आता अर्जुन सायलीची बाजू आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांची बाजू समजून घेऊया. आणि इकडे अर्जुन तर भयानक चिडलेला असतो. तो म्हणतो की नाही, काही झालं तरी या सगळ्यांनी माझ्या बाबतीत चुकीचा विचार केलेला आहे, पण मी या घरात राहतोय तर त्याच हक्काने माझी सायलीही या घरात आली पाहिजे. ती माझी बायको आहे. आम्ही देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्ट पेपर संपलेले आहेत, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. कारण जसं आम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर केले होते, कॉन्ट्रॅक्ट पेपर बनवून लग्न केलं होतं, तसं देवाब्राह्मणांच्या साक्षीनेही लग्न केलेलं होतं. त्यामुळं आमचं लग्न खरं आहे. ते लग्न कुणीही खोटं म्हणू शकत नाही. मग अर्जुन डायरेक्टली जातो, मधुभाऊंचाही विचार करत नाही. सायलीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता बॅग घ्यायची आहे आणि निघायचं आहे घरी. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की नाही अर्जुन सुभेदार, तुमचा तिच्यावर अधिकार नाही. तेव्हा इकडे मधुभाऊंना अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही चुकताय. सायली माझी बायको आहे आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही मंदिरात लग्न केलेलं आहे. चैतन्य आणि कुसुमताई हे आमचे साक्षीदार आहेत. त्याचबरोबर तिथले मंदिरातले पुजारी ज्यांनी आमचं लग्न लावून दिलं ते ब्राह्मण यांनी आमचं लग्न लावून दिलेलं आहे. ते आमचे साक्षीदार आहेत आणि त्यांना सगळ्यांना मी कोर्टासमोर आणू शकतो, तुमच्या सर्वांच्या समोर आणू शकतो. त्यांनी सगळ्यांनी आमचं लग्न लावलेलं आहे. त्यामुळे सायली माझी बायको आहे आणि तुम्ही तिला माझ्याकडे येण्यापासून नाकारू शकत नाही. आणि सायलीला अर्जुन म्हणतो की सायली, आत्ताच्या आत्ता बॅग घ्यायची आहे आणि निघायचं आहे सुभेदारांच्या घरी, कारण ते तुझ्या हक्काचं घर आहे आणि तुला त्या घरातनं कोणीही हाकलून देणार नाही. आणि मग सायली तयार नसते, मधुभाऊंकडे पाहत असते. कुसुमताई सायलीला म्हणते की ती बॅग घे आणि जा, कारण तुझा नवरा तुला न्यायला आलेला आहे. सायली, ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट बघत होती, हक्काने वाट बघत होती, आज हक्क तो द्यायला तुझा नवरा तुझ्याकडे आलेला आहे. तुला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली, आता पुढे जे संकट येणार आहे त्या संकटाला तुम्ही दोघं सामोरे जाल आणि तुझ्याबरोबर तुझा नवरा आहे, तुझा जोडीदार आहे. त्यामुळं तुला घाबरण्याची काहीही गरज नाही, असं कुसुमताई स्पष्टपणे सांगत असते. आणि इकडे अर्जुन आता सुभेदारांच्या घरी सायलीला घेऊन आलेला असतो. त्यावेळेस घरातील सर्वजण तिथं असतात आणि दारातच लगेच अस्मिता असते. ती धावतच जाते, पूर्णाजी लवकर चल. अर्जुनने सायलीला घरी आणलेलं आहे. तेव्हा कल्पना पण त्या आवाजाने रूममधून बाहेर येते. कल्पनाच्या चेहऱ्यावरती एक स्मित अशी स्माईल आलेली असते, स्मित हास्य असतं, ती खुश झालेली असते. आणि आता अर्जुन पुढे काय बोलणार, पूर्णाईच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर देणार, प्रतापच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर देणार, हा प्रश्न इकडे कल्पनाला पडलेला असतो. तर प्रताप आणि पूर्णाजी दोघेही खूप चिडलेले असतात. ते अर्जुनला म्हणत असतात की तुला पोरखेळ वाटलं का, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. मी माझ्या हक्काच्या बायकोला या घरात आणलेला आहे, तिचा हक्क तिला देत आहे. तिला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही, कारण ती माझी हक्काची बायको आहे आणि ती याच घरात राहणार आहे. ती सुभेदारांची सून आहे, ती अर्जुन सुभेदारची बायको आहे. तेव्हा पूर्णाजी आणि इकडे प्रताप म्हणतात की कसं शक्य आहे ते. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे म्हणजे, देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केले आणि साक्षीदार आहेत माझ्या लग्नाचे. तेवढ्यातच प्रतिमा तिथं आलेली असते आणि रविराजही तिथं आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की विचारा ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना, देवाब्राह्मणांच्या साक्षीने केलेलं लग्न हे खरं असतं का खोटं असतं? तर जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत असेल कोणी, तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करतं का, हेही तुम्ही विचारा रविराज किल्लेदार यांना. ते नामांकित वकील आहेत ना, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रताप रविराजला म्हणतो की हा काय बोलतो, हे खरं आहे का? तेव्हा रविराज म्हणतो की हो खरं आहे ते, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जर असेल तर त्याच्यामध्ये देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं जात नाही.
ते फक्त रजिस्टर मॅरेज केलं जातं. असं म्हटल्यानंतर आता याला आपण कुणीही अडवू शकत नाही. पण पूर्णाजी म्हणते, तुला आणि तुझ्या बायकोला या घरामध्ये राहायचं असेल तर तुला काही अटी मान्य कराव्या लागतील, तरच तू या घरात राहू शकतो. या घरातलं कोणीही तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही. या घरातल्या किचनमध्ये जेवण बनवायचं असेल तर तुझ्या बायकोला सेपरेट असं बनवावं लागेल. पूर्णाजीच्या ह्या अटी मान्य करत सायलीने सुभेदारांच्या घरात गृहप्रवेश केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.